विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि पहिल्या लेक्चरसाठी मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मराठी ऑप्शनल जे DSC A1 पेपर 1 म्हणजे अभ्यासपत्र क्रमांक 1 या विषयाकडे आपण आज बोलूया. मागील तासाला या विषयाची प्रस्तावना, कारण यामध्ये 4 घटक आहेत. पहिल्या 2 घटकांच्या मध्ये 6 कथा आहेत आणि उर्वरित 2 घटकांच्या मध्ये चित्रपट म्हणजे काय आणि चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हा चौथा घटक, असे एकूण 4 घटक आहेत. या 4 घटकांपैकी कथेचे जे 2 घटक आहेत ते 2 घटक मी शिकवणार आहे. तर ते 2 घटक आहेत कथेचे. या 2 घटकांच्या मध्ये 6 कथा आहेत आणि त्या कथा आहेत भास्कर चंदनशिव यांच्या. त्यामुळे आपण कथा शिकतोय. कथा म्हणजे काय, कथेचं स्वरूप काय, कथा वाङ्मयाचा प्रवास कसा कसा झाला, कथा कशी बदलत गेली आणि आज कथेनं आशयाच्या स्वरूपानं कोणतं नवं रूप धारण केलं आहे, रचनेच्या दृष्टिकोनातून कथेमध्ये कसे कसे बदल होत गेले, कथेला जो एक काळाचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये कथेच्या अंतर्बाह्य रचनेमध्ये जे बदल होत गेले, जे परिवर्तन होत गेलं, त्या परिवर्तनाचा इतिहास आपण मागील तासाला पाहिलेला आहे. तरी तुमच्यापर्यंत कथा म्हणजे काय, मराठी कथा कशी कशी जन्मली, ती कशी विकसित होत गेली, आजची कशी कथा आहे हे तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे. आपण आजच्या या तासाला ज्यांच्या कथा आपण शिकणार आहोत तो कथाकार नेमका कोणत्या मातीत जन्मला, कोणत्या भागात शिकला, वाढला, विकास पावला, त्याचा विकास झाला, कोणत्या परिस्थितीचे, कोणत्या मातीचे, कोणत्या माणसांचे, कोणत्या समाजाचे त्यांच्यावर संस्कार झाले, या संस्कारातून ते कसे घडले आणि ते जसे घडले तसेच ते त्यांच्या कथेमध्ये आहेत. त्यामुळे आपण आज त्यांचा पूर्णतः परिचय करून घेऊया. एकदा हा परिचय तुम्हाला झाला की कथाकार नेमका कोणत्या भूमीत वाढला आहे, कारण कथाकार हा समाजाचा एक घटक असतो. त्याच्या अवतीभोवती जे घडत असतं, त्याच्यावर ज्या परिस्थिती ओढवत असतात, त्याला ज्या ज्या परिस्थितीशी सामना करावा लागतो, त्याच्यावर ज्या ज्या घटना प्रसंगांचे संस्कार होतात, या संस्कारांचं बीज त्यांना त्यांच्या मनामध्ये रुजलं जातं आणि त्या बीजाचा कथेच्या रूपानं पुढे वटवृक्ष होतो. तर अशा पद्धतीच्या 6 कथा आपण त्यांचं स्वरूप पाहणार आहोत. तर हा कथाकार नेमका कोणत्या मातीतला आहे, हा नेमका कथाकार कोणता आहे, कुठे राहतो, त्याचं गाव वगैरे कुठलं आहे. कारण कसं, साहित्य काळाचं अपत्य आहे. ज्या काळात ज्या भूमीत तो वाढला त्या काळाचं, त्या भूमीचं सगळं चित्रण त्याने आपल्या साहित्यामध्ये केलेलं असतं. त्यामुळे आपण त्यांचा आज परिचय पाहूया. एकूणच या 2 युनिटची प्रस्तावना आणि कथाकार परिचय तुमच्यापर्यंत PDF च्या नोट्समधून पोहोचवलेला आहे. पण काही गोष्टी दृकश्राव्य माध्यमातून, म्हणजे कशा, आता मी तुमच्यासमोर बोलतो आहे, जे दृश्य तुम्हाला दिसतं आहे
आणि माझा तुमच्यापर्यंत आवाज पोचतो आहे, म्हणजे श्राव्य तुम्ही तो ऐकता आहात. याच्या माध्यमातून एक वेगळा परिणाम आपल्याला साधायचा आहे. म्हणून आपण आज काय करणार आहोत की कथाकार परिचय आपण आज बघणार आहोत. तर या कथाकारांचं पूर्ण नाव आहे भास्कर देवराज यादव. बघा, भास्कर चंदनशिव त्यांचं ते मूळ नाव. मुळात भास्कर चंदनशिव आपण बघतो. भास्कर चंदनशिव यांचा जन्म 12 जानेवारी 1945 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब नावाचं एक गाव आहे. कळंब, पक्क लक्षात ठेवा, कळंब नावाचं गाव आहे. या गावापासून बार्शीकडे एक महामार्ग गेलेला आहे. तर या महामार्गावरती कळंब गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या हासेगाव येथे त्यांचा जन्म झाला. म्हणजे कळंब हे गाव इथून बार्शी रोडला किंवा बार्शी महामार्गावरती 8-10 किलोमीटर अंतरावरती एक हासेगाव नावाचं गाव आहे. या गावात भास्कर चंदनशिव यांचा जन्म 12 जानेवारी 1945 ला झाला. त्यांचं मूळ नाव काय तर भास्कर देवराज यादव. निश्चितपणे लक्षात ठेवा, भास्कर देवराज यादव हे त्यांचं मूळ नाव. पण झालं काय, ते दत्तक गेले. त्यामुळं दत्तक विधान जर कायदेशीर झालं असेल तर ते नाव बदलतं. त्यामुळे दत्तक विधानानंतर त्यांचं नाव झालं भास्कर तात्याबा चंदनशिव. लक्षात येत आहे? म्हणजे भास्कर देवराज यादव हे त्यांचं दत्तक विधान पूर्वीचं नाव. ज्यावेळी दत्तक विधान झालं त्यावेळी त्यांचं नाव भास्कर तात्याबा चंदनशिव असं झालं. ज्यावेळी तुमची ही परीक्षा 50 मार्काची जर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ टाईप झाली तर निश्चितपणानं हे प्रश्न असणार आहेत. त्यांचा जन्म कोणत्या गावी झाला, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्याकडचा. म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नावाचे गाव आहे. या कळंब गावापासून बार्शी महामार्गावरती असणाऱ्या 8-10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हासेगाव या गावात त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांचं मूळ नाव होतं ते भास्कर देवराज यादव. पण त्यांचं दत्तक विधान झालं आणि दत्तक विधानानंतर त्यांचं नाव बदललं. ते बदललं नाव असं होतं भास्कर तात्याबा चंदनशिव. तर प्रश्न असा येऊ शकेल तुम्हाला, भास्कर चंदनशिव यांचं मूळ नाव काय. तर ते मूळ नाव असं आहे भास्कर देवराज यादव. नेमकं पक्क लक्षात ठेवा, कारण पुढे तुम्ही जे 6 कथा आपण शिकणार आहोत, तुम्ही जो ज्या कथांचा अभ्यास करणार आहेत त्या कथांची पार्श्वभूमी या सगळ्या प्रसंगांना या घटनांना आहे. तर हे पक्क लक्षात ठेवायचं. कळंब, हासेगाव, उस्मानाबाद वगैरे वगैरे मूळ नाव त्यांचं. चंदनशिव यांचं प्राथमिक शिक्षण हासेगावात झालं. म्हणजे आपण इथं अशी गावाची नावं लिहूया. हासेगाव प्राथमिक शिक्षण, बरोबर. त्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजे थोडक्यात त्यांचं माध्यमिक शिक्षण ते झालं कळंब येथे.
लक्षात येतंय? प्राथमिक शिक्षण हासेगाव, माध्यमिक शिक्षण कळंब, बरोबर. तिथे त्यांना जावं लागलं. आणि किती अंतर आहे? ते अंतर आहे 8 ते, म्हणजे हासेगाव ते कळंब अंतर आहे 8 ते 10 किलोमीटर. म्हणजे आपण असं एक तिथं चार्ट तयार करूया. हे त्यांचं हासेगाव, हे त्यांचं मूळ गाव. तिथून ते कुठे गेले? इथं झालं त्यांचं शिक्षण, बरोबर. तिथून ते कळंबला शाळेत जायला लागले. तिथं त्यांचं झालं माध्यमिक शिक्षण. कारण हे सगळे संदर्भ त्यांच्या कथेंच्या मध्ये येतात. त्यामुळं मी तुम्हाला हे PDF नोट्स पाठवल्यानंतरही परत तुम्हाला मी काय शिकायला लागलो आहे त्याचं कारणच हे आहे की कथानकाचं सूत्र जर प्रवाहित करायचं असेल तर या घटना आणि ही नावं तुमच्या लक्षात असायलाच हवीत. म्हणून त्यामुळे हासेगाव येथे जन्म झाला, तो 12 जानेवारी 1945 ला झाला. कारण साहित्य हे काळाचं अपत्य आहे. रामायण महाभारत ज्या काळात निर्माण झाले जे ग्रंथ, तसे ग्रंथ आता या काळात निर्माण होण्याची शक्यता फारच कमी आहे. पण त्या ग्रंथामध्ये जे जे लिहिलं गेलं ते आज आहे तसं होत आहे. ज्या कारणानं महाभारत घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण, अशी वस्त्रहरण आज रस्त्यावरती दिवसाढवळ्या होत आहेत. त्यामुळे त्याला आपण अभिजात साहित्य असं म्हणतो, ज्या साहित्याचा रेफरन्स कधी बदलणार नाही. पण इथे मात्र तसं नाही. ज्या मराठी साहित्य हे त्या त्या काळानुसार बदलत गेलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आपण बघतो आहे की या 45 ला जन्म झाला म्हणजे कळतं वय साधारणतः 55, आणि 55 मध्ये महाराष्ट्र कसा होता हे त्यांच्या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं असतं. त्यामुळे त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं ते झालं कळंबला. परत प्रवास. त्यांना पुढचं शिक्षण म्हणजे महाविद्यालयीन म्हणजे कॉलेज शिक्षण. त्यांना कॉलेजच्या शिक्षणासाठी, कारण इथं प्राथमिक शिक्षणच होतं, कळंबलाही 10वी पर्यंत शाळा होती थोडक्यात. पुढे मात्र त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जाण्याऐवजी, म्हणजे ते आपल्याकडे येण्याऐवजी चंदनशिव मराठवाड्यातलं विद्येचं माहेरघर समजलं जाणाऱ्या आणि स्वामी रामानंद तीर्थांनी हैदराबाद मुक्ती चळवळीचं केंद्र बनवलेल्या बघा अंबाजोगाई इथं झालं. त्याला आपण आंबेजोगाई असं म्हणतो. आंबेजोगाई हे नाव अजून एका महत्वाच्या नावाशी जोडलं गेलं आहे. मराठी साहित्याच्या पहाटेचा शुक्रतारा, मराठी आद्य साहित्यिक, मराठीतला पहिला साहित्यिक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते मुकुंदराज, ज्यांनी वेग सिंधू नावाचा मराठीतील पहिला तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्याही पूर्वी जवळजवळ सुमारे 100 वर्ष ज्याने ग्रंथ लिहिला ते मुकुंदराज या अंबेजोगाईचे. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हासेगाव पासून सुरू झाला प्रवास. हासेगाव, कळंब माध्यमिक शिक्षण, इथं महाविद्यालयीन शिक्षण. ते इथं झालं, बरोबर. आता इथं आंबेजोगाईच्या महाविद्यालयात पदवीच्या वर्गात शिकत असताना, म्हणजे BA ला, म्हणजे आता आपण शिकतो पदवीचा वर्ग, म्हणजे सुमारे इसवी सन 1970 ला चंदनशिव यांनी कथा लेखनाला सुरुवात केली. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ते कथा लिहायचे. दलित साहित्याचं मुखपत्र जे एक मासिक आहे त्याचं नाव आहे अस्मितादर्श. दलित साहित्याचं मुखपत्र म्हणजे ज्या मासिकातून दलित साहित्याचं प्रतिनिधित्व समाजापर्यंत पोहोचलं ते अस्मितादर्श हे मॅगझिन
हे मासिक सुरू होतं. त्या मासिकाने दलित जीवनाच्या किंवा दलित जाणीवांच्या शीर्षकाखाली अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक कथा स्पर्धा आयोजित केली होती. आंबेजोगाईला महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली. ती कशी केली? तर दलित साहित्याचं जे मुखपत्र होतं, ज्याचं नाव आहे अस्मितादर्श, तर या अस्मितादर्श पुस्तकानं, या मॅगझिननं दलित जाणीवाच्या शीर्षकाखाली म्हणजे टायटल, दलित जाणीवा हे टायटल देऊन एक अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक कथा स्पर्धा भरवली. ही कथालेखन स्पर्धा जशी आज आपण भरवतो. या स्पर्धेमध्ये चंदनशिव यांच्या या स्पर्धेमध्ये चंदनशिव यांच्या मसनवाटा नावाच्या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं आणि त्यापासून भास्कर चंदनशिव हे नाव नावारूपाला आलं. लक्षात येतंय? म्हणजे हासेगाव, कळंब, अंबाजोगाई महाविद्यालयीन शिक्षण, त्या शिक्षणात घेत असताना लिहिल्या जाणाऱ्या कथा, त्या दरम्यान अस्मितादर्श या मासिकानं, जे मासिक दलित साहित्याचं मुखपत्र होतं, त्याने ज्या अण्णाभाऊ साठे नावाने ज्या स्पर्धा भरवल्या, त्या स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतला आणि त्यांनी त्या स्पर्धेला मसनवाटा ही कथा पाठवली आणि त्या कथेला त्या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं. आणि मग भास्कर चंदनशिव हे नाव प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. ही त्यांच्या कथालेखनाची प्रेरणा आणि सुरुवात होती. आता ही कथा स्पर्धेत जिंकल्यानंतर त्यांनी पुढे कथालेखनाला सुरुवात केली. जे सुमारे 10 वर्षानंतर म्हणजे 1970 म्हणजे सुमारे 1980च्या दरम्यान त्यांचा अनेक कथा असलेला जांभळ ढव हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. तुम्हाला ऑब्जेक्ट येऊ शकेल, भास्कर चंदनशिव यांचा पहिला कथासंग्रह कोणता? तर तो जांभळ ढव. तो कधी प्रकाशित झाला? तर तो 1980ला. नंतर भास्कर चंदनशिव यांच्या कोणत्या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं? तर ते मसनवाटा. त्या स्पर्धा कोणी भरवल्या होत्या? तर अस्मितादर्श मासिकानं. त्या स्पर्धेचं टायटल काय होतं? तर दलित जाणीवा. आणि दलित जाणीवाच्या टायटल खाली अण्णाभाऊ साठेंच्या नावानं ज्या स्पर्धा भरवल्या होत्या, त्या स्पर्धेमध्ये ही कथा जिंकली आणि इथून त्याच्या कथेला प्रेरणा मिळाली. आणि त्यानंतर सुमारे 10 वर्षांमध्ये त्याने अनेक कथा लिहिल्या. त्या कथा 1980ला त्यांनी जांभळ ढव या कथासंग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध केल्या. आपल्यालाही आपण आपल्या पहिल्या घटकातली दुसरी कथा आहे ती जांभळ ढव आहे. आणि जांभळ ढव या कथेमध्ये हे सगळे संदर्भ येतात. तुम्हाला हिथं नाही समजलं तर हे नाही समजणार तुम्हाला. त्यामुळे ही बॅकग्राऊंड लक्षात घ्यायची आहे तुम्हाला आणि पक्की लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक कथेमध्ये हे संदर्भ येतात. त्यामुळे त्या कथेला पारितोषिक मिळालं, तिथून त्यांनी प्रेरणा घेतली आणि मग त्याने 1980ला त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यावेळी चंदनशिव याने आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं होतं. नंतर ते म्हणजे भास्कर चंदनशिव वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आता प्रवास पुढे आहे. म्हणजे हासेगाव, कळंब, अंबाजोगाईला शिक्षण पूर्ण झालं आणि पुढे त्यांनी काय केलं तर वैजापूरच्या
विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये. इथे त्यांनी प्राध्यापकाची नोकरी करायला सुरुवात केली. कारण आपण नंतर जी तडा कथा बघणार आहे, तडा, ही तडा कथा या वैजापूरच्या महाविद्यालयामध्ये भास्कर चंदनशी नोकरीस असताना जे काही घडलं, जे माणूस कुटुंबातून लांब गेला नोकरीच्या निमित्तानं, की नातेसंबंधांना कसे तडे जातात, ह्याचं उत्कृष्ट आणि वास्तव चित्रण चंदनशिव यांनी त्या तडा कथेमध्ये केलेलं आहे. त्या कथेमध्ये हा सगळा संदर्भ आहे, त्याचं नाव आहे वैजापूरमधलं विनायकराव पाटील महाविद्यालय. भास्कर चंदनशिव प्राध्यापकाची नोकरी कोठे करत होते? वैजापूर. कोणत्या महाविद्यालयामध्ये? विनायकराव पाटील महाविद्यालय. नंतर हे जवळजवळचा त्यांचा जो परिचय आहे तो 1980 पर्यंतचा आहे. 1980 नंतर त्यांनी आपल्या लेखणीच्या उमेदीच्या काळात, म्हणजे 85 ते 80, सुमारे 35 वर्ष, आणि हा एक लेखनाचा काळ असतो, कारण सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन माणसाचं व्यक्तिमत्व परिपक्व झालेलं असतं. त्यामुळे हा सगळा संदर्भ त्यांच्या त्या कथेमध्ये येतो. 1980 नंतर पुढे आपल्या लेखनाच्या उमेदीच्या काळात चंदनशिव यांनी, म्हणजे 1983ला मरण कळा हा कथासंग्रह प्रसिद्ध केला. परत इसवी सन 1991ला त्यांनी अंगार माती हा कथासंग्रह प्रसिद्ध केला. 1992ला त्यांनी नवी वारुळ हा कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला. आणि 1999ला त्यांनी हा कथासंग्रह प्रसिद्ध केला. म्हणजे जांभळढव, हा पहिला कथासंग्रह 1980, त्यानंतर 83, 91, 92 आणि 1999ला त्यांनी बिर्ड हा कथासंग्रह, म्हणजे चंदनशिव यांचे एकूण 5 कथासंग्रह त्या 20 ते 25 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रसिद्ध झाले. या 5ही कथासंग्रहातून त्यांच्या ग्रामीण जीवनाचा एक समग्र पट, कसं असतं ग्रामीण जीवन, ते कोणकोणत्या भावनांनी भरलेलं असतं, त्यांचे भावसंबंध काय असतात, ग्रामीण विभागात किंवा ग्रामीण भागात माणसं जगतात कशी, त्यांचे शेतीशी निगडीत कसे पूरक व्यवसाय असतात, त्यातून त्यांचे काय हाल अपेष्टा होतात, पावसावर अवलंबून असणारी शेती कसं नुकसान होतं, अशा पद्धतीचं सगळं एक समग्र ग्रामजीवनाचा व्यापक पट त्यांच्या या 5ही कथासंग्रहातून आपल्यापर्यंत पोहोचतो. या 5ही कथासंग्रहातल्या काही कथा निवडक आपण अभ्यासणार आहोत. त्या कथा आहेत एकूण आपल्याला अभ्यासाला 6. त्यानंतर शेती व्यवसायाचा आणि शेतकरी समाजाचा इतिहास समजून सांगण्यासाठी, शेती व्यवसाय कसा आहे आणि त्यात जगतो तो शेतकरी समाज कसा आहे, यांचा इतिहास सांगण्यासाठी त्यांनी माती आणि मंथन हा 2001 साली एक लेख संग्रह प्रकाशित केला. त्यानंतर दुसरा 2002 साली माती आणि नाती हा 1, हा 2, हे काय आहेत? लेख संग्रह आहेत. आणि हे काय आहेत? कथा संग्रह आहेत. हे 5 कथा संग्रह आणि हे लेख आहेत, म्हणजे शेती आणि शेती व्यवसाय आणि शेतकरी समाज
या सगळ्यांचं चित्रण त्यांनी त्या सगळ्यांचा इतिहास सांगण्यासाठी म्हणून त्यांनी लेख संग्रह लिहिले. त्यातला पहिला लेख संग्रह आहे तो माते आणि मंथन, दुसरा आहे तो माते आणि नाती, आणि तिसरा आहे तो भूमी आणि भूमिका. हा 2003 हे त्यांचे समीक्षात्मक लेख प्रसिद्ध झाले. या तीनही लेख संग्रहातून त्यांनी भूमीशी संबंधित असलेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाचा यशस्वीपणे वेध घेतलेला आहे. ठीक आहे. आता हे झाले कथा संग्रह, हे झाले समीक्षा संग्रह म्हणजे लेख संग्रह. या बरोबरच चंदनशिव यांनी रानसय नावाचं आठवणी वजा एक ललित लेख पुस्तक लिहिलं आहे. ते 2003 साली. आठवणी वजा म्हणजे काय काय महत्वाच्या आठवणी रानातल्या वगैरे त्या त्यांनी लिहिल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी प्रामुख्याने गाव आणि शिवाराच्या संदर्भात काही आठवणी सांगितल्या. म्हणजे गावाच्या काही आठवणी, त्याला आपण ललित लेख असं म्हणतो, ज्यामध्ये लालित्य आहे, ज्या वाचकाला वारंवार वाचाव्याशा वाटतात, तर त्या त्यांनी रायसईमध्ये त्या आठवणी लिहिल्या. याबरोबर चंदनशिव यांनी गंधखुणा, गाथा आकलन आणि आस्वाद, ज्योती म्हणे आणि सगनभाऊच्या लावण्या इत्यादीही स्फुट स्वरूपाचं लेखन त्यांनी केलं आहे. वरीलप्रमाणे त्यांनी म्हणजे हे कथासंग्रह, हे लेख संग्रह, हा आठवणी वजा एक ललित लेख संग्रह, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी विपुल असं साहित्य लेखन केलं. आणि या सगळ्यांचं मी का लेखन केलं याची त्यांनी आपली भूमिका, भूमी आणि भूमिका या पुस्तकात त्यांनी ते मांडलं. मी सगळं का लिहिलं आहे ते. तर असं दर्जेदार साहित्य आणि साहित्यिक यांचा गौरव महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये वारंवार होत असतो, सारखाच होत असतो. साहित्यिक आणि त्याच्या साहित्याचा गौरव तसा तो यालाही अपवाद नाही. या सगळ्या साहित्याचा प्रवास किंवा या चंदनशिव त्याला अपवाद नाहीत. प्राध्यापक डॉक्टर भास्कर चंदनशिव हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या 2011 सालच्या एप्रिलमध्ये केज जिल्हा बीड येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. इतकं सगळं विपुल साहित्य निर्मिती आणि हा साहित्यिक यांचा गौरव करण्यासाठी म्हणून 2011 साली मराठवाडा साहित्य परिषदेनं जिल्हा बीड येथे जे पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन घेतलं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे भास्कर चंदनशिव यांना प्राप्त झालं. म्हणजे पहिला त्यांचा मान सन्मान झाला तो पहिल्या ग्रामीण साहित्याच्या अध्यक्षपासून त्यांचा गौरव व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर हे झालं 2011 साली. लगेचच 2 फेब्रुवारी 2012 रोजी पळसप जिल्हा औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील पळसप येथे झालेल्या एक दिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे सलग 2 वर्ष ते या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अशा प्रकारे भास्कर चंदनशिव यांचा जीवन आणि आपण साहित्यिक परिचय करून घेतला. इसवी सन 1962 ते 72 या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यावर लक्ष केंद्रित करून चंदनशिव यांनी मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा.र. बोराडे यांच्याबरोबर काम केलं. मराठवाड्याच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय नेहमीच राहिलेला आहे. डॉक्टर चंदनशिव यांच्या साहित्य कृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांसमोर येतो, ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाड्यात घट्ट रुजलेले आहे. हे वरील त्यांच्या कथासंग्रहांवरून आणि एकूण सगळ्या साहित्यावरून आपल्याला लक्षात येतं. मानवी समाज जीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहांनी आणि इतर साहित्याने शेती क्षेत्रात
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून वर आलेले वेदनेचे कोंब आहेत ते दाखवून देण्याचं काम चंदनशिव यांनी आपल्या या सगळ्या कथासंग्रहातून केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट लक्षात ठेवा. तुमच्यापर्यंत ह्या PDF नोट्स पाठवलेल्या आहेत, त्या नीट वाचा. कारण ही बॅकग्राऊंड, ही पार्श्वभूमी तयार झाल्याशिवाय तुम्हाला या 6 कथा कळायला अवघड जातील. तुम्ही तर हे समजून घेतलं म्हणजे हासेगाव प्राथमिक शिक्षण, कळंब माध्यमिक शिक्षण, अंबाजोगाई महाविद्यालयीन शिक्षण, त्यानंतर कथासंग्रहाला सुरुवात केली आणि वैजापूरच्या महाविद्यालयात ते नोकरीला सुरुवात केली. तिथे ते प्राध्यापक रुजू रावले, ते तिथेच राहू लागले. नंतर या सगळ्यांचं सगळं साहित्य लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1962 आणि 1972ला जे 2 मोठे दुष्काळ पडले, या दुष्काळामध्ये सामान्य शेतकऱ्याचं जे काय हाल झालं ते पाहणी करण्यासाठी म्हणून त्यांनी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक रा.र. बोराडे यांच्या बरोबरीनं काम केलं आणि हा सगळा इतिहास एकदा पुनर्मांडनी केला. आणि जागतिकीकरणाला सुरुवात झाली 1992-93 पासून. त्या दरम्यान जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये या शेतकऱ्यांचं काय हाल झालं, त्यांच्या वेदनेला कसे नवीन कोंब आले, या सर्वांचं चित्रण त्यांनी या कथांच्या मधून केलं आहे. त्यामुळे भास्कर चंदनशिव कोण होते, ते कुठे जन्मले, त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांनी कुठे नोकरी केली, त्यांनी काय साहित्य लिहिलं, ते साहित्य कशा प्रकारचं होतं, त्या साहित्याचा विषय काय होता, ग्रामीण भाग आणि ग्रामीण जीवन, ग्रामीण शेती, शेतीची पूर्व व्यवसाय, हे सगळं होतं. आणि हे सगळंच त्यांनी आपल्या 6 कथांच्या मधून मांडल्या. या 6 कथा एकदम अत्यंत आकर्षक स्वरूपाच्या आहेत, ज्या तुम्हा मला आपल्या मातीकडे घेऊन जातात, आपल्या नाळेकडे घेऊन जातात. या कथा आपण अभ्यास आहोत. त्या पुढच्या तासापासून ही बॅकग्राऊंड एकदा परत ऐका. हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे, तोही पुन्हा एकदा ऐका, नोट्स वाचा. पुढच्या कथा सुरुवात करेपर्यंत आपल्या मनाची पार्श्वभूमी तयार झाली पाहिजे की आपल्याला भास्कर चंदनशिव हा लेखक आणि त्यांच्या कलाकृती आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला आता आपण काय करू, थेट पहिल्या घटकातली पहिली कथा जी आहे, जिचं नाव आहे उमाळ, ही कथा पुढच्या वेळी आपण कथन करणार आहोत. त्यामुळे जे जॉईन होत नाहीत ते तुमचे मित्र परिवार आहेत, त्यांनाही सांगा. कारण हे ऐकणं, ऑनलाईन टीचिंग समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अजून तुम्ही महाविद्यालयातून इथं शिक्षण घेणार आहात असा कोणताही निर्णय झालेला नाही. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.